आता काय होणार आहे? कंदील लागणार आहे. सुरू झाला. हॅपी दिवाळी. अगं माझं बाळ होते, किती खुश होतं कंदील बघून. हा बाळा, अशीच खुश राहा, आनंदी राहा. मम्माला तुला कायम हसताना बघायचंय. हिरा हसणार ना? हसणार ना? आय लव्ह यू माझं बाळ. बरं ऐक, आता आपण सगळीकडे दिवे लावायचे, छान छान रांगोळी काढायची, हो ना? हा चला का, हिराला आत घेऊन जा. आता पणत्यांचं पण पेंटिंग करायचंय ना आपल्याला. हा पणत्या काढून देतील. परत का आलायस तू इथे? का आणि कुणासाठी आलो हे तुला वेगळं सांगायची गरज नाहीये कौशिकी. काहीच सांगायची गरज नाहीये. आल्या पावली परत निघून जा शेखर. अगं असं काय करतेस कौशिकी? तू मला कधीच इराला भेटू देणार नाहीयेस का? नाही भेटू देणार आहे, कारण तुझा आणि इराचा काहीच संबंध नाहीये हे माहितीये तुला. कौशिकी काय आहे ना, तू आम्हाला कितीही भेटू नाही दिलंस ना तरी आमच्यातलं नातं अजिबात बदलणार नाहीये. शेखर प्लीज, मला ह्या सगळ्यात इंटरेस्टच नाही. प्लीज. मी नाही जाणार यार. आज मी माझ्या मुलीला भेटल्याशिवाय इथून जाणार नाहीये. मी बाप आहे तिचा आणि मला सुद्धा तिला भेटण्याचा तितकाच हक्क आहे. तुझा इरावर काहीच हक्क नाहीये आणि तशी कोर्टाची ऑर्डर आहे. विसरला असशील तर आठवण करून देते. कौशिकी, मी हात जोडतो. मला फक्त एकदाच भेटू देत नाही इराला. सिक्युरिटी, सिक्युरिटी. ओके ओके ओके, फाईन 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 फाईन. एक रिक्वेस्ट होती, प्लीज नाही म्हणू नकोस प्लीज. हे मी इरासाठी काही गिफ्ट्स आणले होते, ते तू प्लीज तिला देशील का? प्लीज डोंट से नो प्लीज. अगं तुझ्याकडनं इरासाठी काहीही नकोय. तुझी सावली सुद्धा इरावर पडू द्यायची नाहीये मला. तुझी गिफ्ट नकोय, तुझ्या आठवणी नकोय, तुझं प्रेम नकोय, काही नकोय. ज्या दिवशी ती घटना घडली ना, त्याच दिवशी बाप म्हणून तू हक्क गमावलायस. त्याच दिवशी तुझा आणि इराचा संबंध संपलाय. त्याच्यामुळे यापुढे आमच्यामध्ये इंटरफिअर करू नकोस शेखर. लिव्ह. इरा, अगं थांब थांब.